बँकेत भरपूर व्यवहार झाले पण ITR भरलाच नाही आणि मग आली आयकर विभागाची नोटीस. सागर देशमुख हा पुण्यातला गृहस्थ, त्याला स्वतःचा छोटासा एक इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचा बिझनेस होता. आता याचं काय झालं, वायरिंग, पंख्याची फिटिंग, इमारतीमधले लाईट आणि असे बरीचशी कामं तो करत होता आणि महिन्याला काही लाखांचं त्याचं उत्पन्न होतं. त्याचे क्लायंट्स बऱ्याच वेळेला UPI मधून पेमेंट ट्रान्सफर करत होते, जसं की Google Pay असेल, फोनपे असेल, अशा बऱ्याचशा मार्गाने पेमेंट ट्रान्सफर करत होते. सागर मात्र ही सगळीच्या सगळी रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट करायचा. बऱ्याच वेळेला कॅशमध्ये मिळायची, ती सगळी डिपॉझिट करायचा आणि त्या वर्षी त्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जवळपास 35 ते 40 लाखाचा टर्नओव्हर झाला. पण मग काय झालं त्याचे, की त्यांनी रिटर्नच फाईल केलं नाही. म्हणजे इन्कम टॅक्स विभागाच्या जे काही क्रायटेरिया आहेत त्या हिशोबाने त्याला एक इन्कम टॅक्सचं रिटर्न फाईल करायचं असतं, ते केलं नाही. त्याला काय वाटायचं की मी काय मोठा बिझनेस नाही करत, माझं TDS कुठल्याही पद्धतीने कट होत नाही, माझे व्यवहार सगळे बँकेतून आहे आणि मी जर सरकारला सगळं दाखवतोय, सरकारला तर माहितीच आहे की हे सगळं बँकेतूनच होतंय, मग मला रिटर्न फाईल करायची काय गरज आहे. आणि मग काय झालं, आयकर विभागाकडून एक मेल आला आणि काही दिवसांनी त्याला एक इन्कम टॅक्सची नोटीस आली आणि त्याच्यामध्ये लिहिलं गेलं की आपल्या बँक खात्यात मोठ्या रकमेचे व्यवहार झालेत पण तुम्ही कोणत्याही प्रकारे त्याचा ITR फाईल नाही केला, कृपया याबाबत स्पष्टीकरण द्या. सागर अक्षरशः गोंधळला आणि मी काही चुकीचं केलं नाही, मग नोटीस का आली असा त्याला प्रश्न पडू लागला. पण त्याला माहिती नव्हतं की सरकारने आता एक AIS प्रणाली आणले, म्हणजे ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट. ह्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही जे काही व्यवहार करता ते त्या इन्कम टॅक्सच्या पोर्टलवरती दिसतं. मग आता ह्याच्यामध्ये काय होतं की बँक खात्यावरती झालेले रक्कम, UPIचे ट्रान्झॅक्शन, तुमचे म्युच्युअल फंडचे हे असतील, बँकेमध्ये येणारा इंटरेस्ट असेल, FDs असतील, तुम्ही शेअर मार्केटमध्ये एखादा परचेस सेल करता त्याच्यातली गोष्ट असेल, ह्या सगळ्याच्या सगळ्या तुमच्या AIच्या पोर्टलवरती दिसतात. आणि त्याचं एक व्हेरिफिकेशन होतं, कम्प्युटर त्याचं जनरेशन करतं आणि मग त्याच्यातून तुम्हाला जर त्या पद्धतीनं जर तुम्ही रिटर्न फाईल केलं नसेल तर तुम्हाला नोटीस पाठवतं. मग आता याच्यामध्ये काय झालं की हा माणूस काही ना काहीतरी लपवतोय अशी शंका इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला वाटली आणि मग त्यांना ते संदर्भातले डॉक्युमेंटेशनची चौकशी करण्यासाठी पाठवलं. म्हणजेच की तुम्ही किती खर्च करताय, कोणती माणसं तुमच्याकडे आहे, किती क्लायंट्स आहेत, याचे ठोस पुरावे काय, अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना डॉक्युमेंट्स मागावे लागले आणि त्या पद्धतीनेच त्याला ते सगळेच्या सगळे डॉक्युमेंट्स, म्हणजे जर बघायला गेलं त्याच्याकडे किती लोक आहेत, क्लायंट्स किती आहेत, पैसे किती आहेत, खर्च किती होतं आणि त्यांनी दिलं नसतं तर त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आणि पेनल्टी लागली असते. मग ह्या सगळ्यांमध्ये इन्कम टॅक्स ऑफिसरकडे एक बेस जजमेंट म्हणून एक हे असतं, म्हणजे अधिकार असतात. या बेस जजमेंटच्या अधिकारावरती तो स्वतःच्या मनाला वाटेल अशा पद्धतीचे तो तुम्हाला इन्कम डिक्लेअर करून घेऊ शकतो. म्हणजे जर ऑफिसरला वाटलं हे सगळं बघून की नाही, म्हटलं तुम्हाला एक 15 लाखाचा 20 लाखाचा फायदा झाला आहे, तर तो त्याच्यावरती तो टॅक्ससुद्धा लावू शकतो. अशा पद्धतीने तो बेस जजमेंट तुम्हाला लावू शकतो. मग आता हे सगळं जर टाळायचं असेल तर याच्यामध्ये एक प्रोव्हिजन असते की 148 मध्ये तुम्हाला नोटीस पाठवली जाते आणि त्याच्याद्वारे तुम्हाला बिल एडेड रिटर्न्स फाईल करायला सांगतं. जर अशी एखादी नोटीस आली असेल तर तुम्हाला त्याच्यासमोर त्याचं रिप्लाय करण्यासाठी रिटर्न फाईल करणं गरजेचंच आहे. बरं, दुसरा कायदा असा पण सांगतो की जर तुमचं हे इन्कम भलेही टर्नओव्हर तुमचा 35-40 लाखाचा झाला आहे पण तुमचा ॲक्च्युअल इन्कम म्हणजे नेट प्रॉफिट जो बोलला जातो हा 2.5 लाखाच्या पेक्षा कमी असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स भरायची गरज नाही. मग अशा वेळेला जर अशी काही नोटीस आली असेल तुमच्या केसमध्ये तर तुम्ही तुमचे जेवढे पण झालेले खर्च, जसं माणसांचा पगार असेल, भाडं असेल, इतर काही गोष्टी असेल, तर त्याची सगळीच्या सगळी तुम्ही डिटेल जमा करा. तुमचं जर इन्कम खरंच 2.5 लाखाचा स्लॅब, म्हणजे आत्ताच्या घडीला तो न्यू रिजिमप्रमाणे 4 लाखाचा झाला आहे, 4 लाखाच्या पेक्षा कमी असेल तर हे सगळंच्या सगळं तुम्ही व्यवस्थित मेंटेन करा. त्याचे रिलेटेड डॉक्युमेंट्स असतील ते सगळे दाखवा, एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटकडून हे सगळे सर्टिफाईड करा आणि मग तुमच्या ते इन्कम टॅक्स ऑफिसर समोर ते सबमिट करा. कदाचित हे सगळं सबमिट केल्यानंतरला इन्कम टॅक्स ऑफिसर तुम्हाला त्याच्यावरती रिलॅक्स देऊ शकतो किंवा तुम्हाला त्याच्यातून सूट देऊ शकतो. मित्रांनो, अशामुळे तुमच्या जर बँकेमध्ये काही उलाढाल होत असतील, तुमचे जर काही FDs असतील, म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही ट्रेड करत असाल किंवा तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये 40-50 लाखाचे जर टर्नओव्हर होत असतील तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं हे खूप गरजेचं आहे. जर तुम्ही ते चुकवलं तर तुम्हाला भविष्यामध्ये इंटरेस्ट, पेनल्टी आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या सेक्शनच्या अंतर्गत तुम्हाला जे काय अनडिस्क्लोज इन्कम, अनडिस्क्लोज पेनल्टीज वगैरे लागू शकतात. त्यामुळे तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं आहे का नाही, आणि जर नसेल केलं तर ते वेळेमध्ये फाईल करा.